नमस्कार, स्वागत आहे तुमचं हर्षदाच्या व्लॉगमध्ये। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची पालखी काल बारामती मुक्कामी असते आणि आमच्या सोसायटीमध्ये नेहमीप्रमाणे याही वर्षी दिंडी जेवण होतं। संध्याकाळी आल्यानंतर 7 वाजता बरोबर आरती होते। मला जायला थोडं 5-10 मिनटं उशीर झाला। वहिनी आणि आम्ही दोघीजणी गेलो होतो। मस्तपैकी आरती वगैरे केली। स्वयंपाकाला मदत करायला जायला काही वेळ नाही मिळाला, पण जेवायला मात्र नक्की गेलो। आणि आरती होताना बघा वातावरण इतकं भक्तिमय होतं, खूप छान वाटत होतं। कीर्तन भजन आणि आरती झाल्यानंतर सर्वांनी फुगडी खेळायचा आनंद देखील लुटला। सगळ्यांना आरती वगैरे दिली मी माझ्या ताटामध्ये। प्रत्येक जणच ताट घेऊन येतो, असं काही नाही एकाने आणलं तरी पण चालतं, पण इथं ज्याला पॉसिबल होईल ते सगळेजण घेऊन येतात। मग सगळ्यांना आरती वगैरे दिली आणि आम्हाला दिंडीचं जेवण झाल्यानंतर परत संध्याकाळी फिरायला पालखीमध्ये जायचं होतं। आणि रोड टच आमचं अपार्टमेंट आहे, त्यामुळे तुम्हाला एवढी गाड्यांची वाहतूक दिसती। काल सकाळपासूनच रेलचेल चालू होती। सकाळपासूनच साफसफाई, चूल पेटवायचा कार्यक्रम आणि चुलीवरती पण भाकरी वगैरे बनवतात। त्यानंतर सगळेजण फुगडी हे खेळले। माझं आपलं शूट करायचं चाललं होतं आणि नंतर कीर्तनाला देखील सुरुवात झाली। मला फार आवडतं कीर्तन, त्यामुळं मी या आजोबांबरोबरच तिथं त्या वारकऱ्यांबरोबरच मी ऐकत बसले होते। ऐकत ऐकत मी शूट देखील करत होते। त्यांना पण फार छान वाटत होतं। मोबाईलमध्ये मी मुवमेंट कॅप्चर करते, तसा तसा ताल धरत होते। आणि पालखी आल्यानंतर वातावरण कसं एकदम आनंदीमय होतं ना, एकदम प्रसन्न वाटतं। एकच दिवसासाठी येते, पण पूर्ण वातावरण एकदम प्रसन्न करून जाते। ते झाल्यानंतर संध्याकाळी सगळ्यांनी फेर वगैरे धरला। जेवणाच्या अगोदर फेर वगैरे धरून फुगड्या हे खेळले सगळेजण। आणि सगळं झाल्यानंतर त्यांना परत सकाळी लवकर निघायचं असतं, म्हणून जेवणाच्या पंक्ती देखील बसवल्या। जेवणाच्या मेनूमध्ये होता वरण भात, पिठलं, बाजरीची भाकरी, ठेचा आणि हरभऱ्याची उसळ। आणि मी प्रत्येक वर्षी त्यांना काही ना काही देते, तसंच याही वर्षी मी बिस्किट आणले होते बॉक्स, तो मी त्यांच्याकडे दिला। तिथलं सगळं आटपून आम्ही पालखीमध्ये आलो। इतकी गर्दी होती, घरूनच असं वाटत होतं उगीच आलो, सकाळी दर्शन झालं असतं तर बरं झालं असतं। एकदम चेंगराचेंगरी चाललेली, एवढी गर्दी पालखीमध्ये। आणि डेकोरेशन पण प्रत्येक जे ग्रुप असतात त्यांनी फार छान छान केलेलं होतं। त्यातले 2 ग्रुपचे मी कॅप्चर केलेले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी। आणि या पालखीमध्ये दादा नव्हते, त्यामुळे दादांची कमी प्रत्येकच वारकऱ्याला भासत होती आणि प्रत्येकच बारामतीकरांना। कारण ज्यावेळी बारामतीमध्ये पालखीचं आगमन होतं त्यावेळी पालखीचं स्वागत दादा आणि वहिनी हे दोघंच करतात, पण यावर्षी दादा नव्हतेच। त्यामुळे पालखीला प्रत्येक वर्षीसारखं असं काही रोषणाई वाटत नव्हती, प्रत्येकाला दादांची आठवण येत होती। आणि या स्वामी ओम प्रतिष्ठानचा देखील अतिशय सुंदर असा देखावा होता। तिथे थांबून आम्ही फोटोशूट वगैरे केलं। त्यानंतर गंध लावला। पालखीत गेल्यावर गंध लावल्यावर कसं पालखीतून आल्यासारखं वाटतं ना, त्यामुळे आम्ही चौघजण गेलो होतो। चौघांनी देखील गंध लावून घेतला। त्या गंधामध्ये मस्त चंदनाचा टिळा, कसं एकदम छान वाटत होतं माऊलींच्या जयघोषाने। तुमच्या गावाला कोणत्या संतांची पालखी येते आणि कधी येणार आहे मला कमेंट करून एकदा नक्की सांगा। कोणत्या संतांची